मित्रांनो नमस्कार, मी अमित जोशी। आज बुधवार गोरेगावचा विषय घेऊन तुमच्यासाठी आलोय। हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहां दम था, मेरी कश्ती जाकर वहां डूबी जहां पाणी कम था। गेल्या 6 महिन्यामध्ये गोरेगाव मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे गटाला आणि महाविकास आघाडीला आलेला हा अनुभव। आता तुम्ही म्हणाल की अपने कोण, तर मग ते पक्षाचे कार्यकर्ते असू शकतात, पदाधिकारी असू शकतात, किंवा असं म्हणा की आपण ज्यांना मदत करतो, ज्यांच्या अडचणीत उभे राहतो, ज्यांना पैशाची मदत किंवा इतर मदत, त्यांच्या पाठीशी आपण उभे राहतो, ते अपने। आता सर्वात पहिला मी विषय घेणार की हा जो झटका बसला तो कोणाला बसला, तर तो बसला अमोल कीर्तीकर यांना। अमोल कीर्तीकर यांची एप्रिल मार्च महिन्यामध्ये अशी हवा होती गोरेगावमध्ये की अमोल कीर्तीकर हे निवडून येतील, त्यांना चांगलं मताधिक्य मिळेल। त्याला कारण होतं अमोल कीर्तीकरने भरपूर कामं केली, म्हणजे लोकांमध्ये आर्थिक स्थिती कोणाची खराब आहे त्यांना पैसे वाटणं, अनेक सोसायट्यांमध्ये त्यांनी आर्थिक मदत केली, काही मंदिरांचे नूतनीकरण त्यांनी केलं, मैदानाचं नूतनीकरण त्यांनी केलं, शाळेमध्ये विद्यार्थी असतील, पालक असतील, त्यांना त्यांनी आर्थिक मदत केली। म्हणजे असं म्हणा ना की अमोल कीर्तीकर हे नाव गोरेगावामध्ये घरोघरी पोचलं होतं। पण तरी देखील अमोल कीर्तीकर यांचा गोरेगावातून पराभव झाला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, कारण त्यावेळी देखील जवळपास 24,000चा लीड महायुतीला मिळाला। तो कसा मिळाला, काय मिळाला याची चर्चा सुरू झाली। मला असं वाटतं वास्तविक की अमोल कीर्तीकर यांनी खासदार होऊ नये ही अनेकांची इच्छा होती। आता कोणाची होती, काय होती ते त्या पक्षाला माहिती, पण त्यावेळी अशीच इच्छा होती की अमोल कीर्तीकर जर खासदार झाले तर आपल्या डोक्यावर येऊन बसतील, आपल्यापेक्षा ते जड होतील, आणि त्यामुळे काहींनी अमोल कीर्तीकर यांना पाडण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली। अनेक पदाधिकारी होते जे घरी बसले किंवा कार्यालयातच बसून राहिले, आपल्या एरियामध्ये फिरले नाही, त्यांनी अमोल कीर्तीकर यांच्यासाठी प्रचार केला नाही। काही महाविकास आघाडीमधली महाभाग अशी होती की पैसे मिळाले नाही म्हणून त्यांनी कामं केली नाही। काही मंडळं होती ज्यांना अमोल कीर्तीकरांनी भरभरून दिलं, त्या मंडळाने आपल्याला शेवटच्या दिवशी दारूची खंबे मिळाले नाही म्हणा, किंवा चकणा मिळाला नाही, किंवा पैसे मिळाले नाही म्हणून अमोल कीर्तीकरांची साथ सोडली। म्हणजे ज्या अमोल कीर्तीकरांसाठी संपूर्ण गोरेगाव सज्ज होतं, असं वाटलं होतं की ते निवडून येतील, त्यांचा अवघ्या 48 मतांनी पराभव झाला। गोरेगाव सारख्या याच्यामध्ये जर हे पदाधिकारी, ही मंडळं किंवा कार्यकर्ते जे फितूर झाले, ते जर अमोल कीर्तीकर यांच्यासाठी मनापासून त्यांनी काम केलं असतं तर 48 मतं गोरेगावामध्ये अमोल कीर्तीकर यांना अधिक पडली असती, हे मला आजही वाटतं, तेव्हाही वाटत होतं। अमोल कीर्तीकर यांचा बळी गेला हे मी 100% आजही सांगतो, कारण इतकी कामं केल्यानंतर, जनसमर्थन असल्यानंतर अमोल कीर्तीकर यांचा पराभव कसा होऊ शकतो। तर म्हणून अपनों ने ही अमोल कीर्तीकर से गद्दारी की असं म्हटलं तर त्यावेळी चुकीचं ठरणार नाही, कारण त्यावेळी कसं होतं की लाडक्या बहिणी योजना नव्हत्या, मुस्लिम समाज हा महाविकास आघाडी सोबत होता, त्यामुळे निश्चितच गोरेगावमध्ये अमोल कीर्तीकर यांचं पारडं जड होतं। पण त्यांना पाडण्याचं एक षडयंत्र रचलं गेलं आणि त्या षडयंत्राचे बळी पडले अमोल कीर्तीकर। अमोल कीर्तीकर जर निवडून आले असते, खासदार झाले असते, तर आज गोरेगाव स्थिती वेगळी असती, कारण त्यांचा खासदार निधी आहे, एक खासदार ठाकरे गटाचा आहे किंवा महाविकास आघाडीचा आहे, हा प्रभाव हा इतर विधानसभेप्रमाणे गोरेगावातही राहिला असता, तो राहिला नाही। आता आपण येऊया हमें तो अपनों ने लूटा, गैरों में का दम था याचा अनुभव आलेले दुसरे खेळाडू म्हणजे समीर देसाई। समीर देसाई यांनी अमोलच्या निवडणुकीमध्ये पण मेहनत घेतली होती, आणि त्यावेळी ते जेव्हा प्रोजेक्ट होत होते तेव्हा असं वाटलं होतं की नाही, विधानसभेचे महाविकास आघाडीचे समीर देसाई उमेदवार आहे, आणि त्यांनी कामही तसं सुरू केलं होतं। पण असं म्हणतात ना की कधी कधी असं होतं की आपण ज्यांना मदत करत असतो, आपण ज्यांच्या पाठीशी उभे राहत असतो, तेच ऐनवेळी दगाफटका करतात, दगाबाजी करतात, आणि समीर देसाई यांना तोच अनुभव आला। समीर देसाई यांनी प्रचंड मेहनत घेतली। म्हणजे मी गेल्या 15 वर्षामध्ये जर बघितलं की कोणता उमेदवार मेहनत घेतो, कोणता काम करतो, प्रचारात कोण सक्रिय असतो, तर समीर देसाई यांनी दिवस रात्र एक केला। म्हणजे असं होतं की रात्री केवळ घरी जाऊन 2-3 तास झोपायचं, म्हणजे घरी 2 वाजता जायचं, जेवायचं, 2:30-3 वाजता झोपायचं, सकाळी 5:30-6ला उठायचं आणि परत बाहेर पडायचं। हा दिनक्रम समीर देसाई यांचा होता। प्रचंड मेहनत घेतली, घराघरात ते पोचले, सोसायट्यांमध्ये पोचले, वस्त्यांमध्ये पोचले, झोपडपट्टी भागामध्ये ते पोचले, पैसाही अनेक ठिकाणी वाटप झाला असेल, पूर्वी त्यांनी केला। त्यांची जी समीर देसाई फाउंडेशन आहे, त्या फाउंडेशनच्या माध्यमातून गोरेगावातील शेकडो गरिबांना किंवा गरजूंना
आरोग्यासाठी मदत झाली आहे, त्यांचं डायलिसिस सेंटर आहे, तिथे शेकडो लोकांना मदत झाली आहे. दरवर्षी जवळजवळ 5,000 गरीब विद्यार्थ्यांना, त्या विभागातील फक्त 56 मधील गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्या आणि पुस्तकांचं वाटप झालं. अनेकांचे प्रवेश त्यांनी करून दिले, कॉलेजचे असो शाळेचे असो, त्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. अनेकांना त्यांनी आर्थिक मदत केली ज्यांची आर्थिक स्थिती खराब आहे. त्यामुळे साहजिकच एक हवा होती की समीर देसाई निवडून येतील. आणि जेव्हा प्रचार सुरू झाला तेव्हा विद्या ठाकूर विरुद्ध समीर देसाई असा थेट सामना होता. असं वाटलं होतं की 6 ते 7 हजारांनी समीर देसाई निवडून येतील किंवा विद्या ठाकूर येतील, अशी एक स्थिती होती. म्हणजे तगडी लढत होती. पण जेव्हा निकाल लागला तेव्हा निकाल असा लागला की जवळपास 23,000 मतांनी भाजपच्या विद्या ठाकूर या विजयी झाल्या. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे की समीर देसाई यांच्यासोबत दगाफटका कोणी केला. तर काही पदाधिकारी होते ज्यांना समीर देसाई सुरुवातीपासून नको होते, की त्यांना सुभाष देसाईंनी आणून आमच्यावर लादलंय, अशी काही लोक मंडळी होती. त्या मंडळीने कमी प्रमाणात कामं केली, त्याचा फटका समीर देसाईंना बसला. हा, मी एवढं म्हणेन की ठाकरे गटाच्या अनेक लोकांनी प्रचंड मेहनत घेतली. घरोघरी ते समीर देसाई बरोबर गेले, कोणी असतील, मी नावं घेणार नाही, पण त्यांनी प्रचंड मेहनत केली. त्या पदाधिकाऱ्यांनी, त्यात ज्येष्ठ पदाधिकारी देखील आहेत, त्याच्यामध्ये नवोदित पदाधिकारी देखील आहेत, त्याच्यात कार्यकर्ते देखील आहेत ज्यांनी समीर देसाईसाठी मेहनत घेतली. दुसरी गोष्ट, जेव्हा मित्रपक्ष जोडला जातो तेव्हा त्याला पैशाशिवाय काम करत नाही. आताची स्थिती बदललेली आहे. महाविकास आघाडी, महायुती एकत्र जरी आले तरी मग जर ठाकरे गटाबरोबर काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल तर त्यांना पैसा पाहिजे, त्यांच्या पदाधिकाऱ्यांना पैसा पाहिजे, त्याशिवाय ते काम करत नाही. ती स्थिती भाजपची आहे. शिंदे गट असेल किंवा अजितदादांची राष्ट्रवादी असेल, रिपाई असेल, त्यांना पैसे पाहिजे, पैशाशिवाय ही मंडळी काम करत नाही. तेच या बाबतीतही तसंच घडलं. दुसरी गोष्ट, समीर देसाई यांचा सर्वात मोठा विश्वास हा गुजराती, मारवाडी आणि जैन समाजावर होता. ते तिथे जाऊन सांगायचे देखील की मी तुमचा जावई आहे म्हणा, किंवा त्यांनी काही आर्थिक मदतही केली काही समाजांना. पण ते सर्व काही फेल गेलं, कारण गुजराती समाज आणि जैन समाज हा असा आहे की तुमच्याशी गोड बोलतील, तुम्हाला सांगतील की आम्ही तुम्हाला मतदान करू, पण जेव्हा वेळ येते तेव्हा ते कमळावरच शिक्का मारून येतात. मला आठवतं की बंटू पटेल यांची पत्नी किरण पटेल, माजी नगरसेविका, 2017ला या वॉर्ड क्रमांक 55 मध्ये उभ्या होत्या. त्यांनी गुजराती समाजासाठी भरपूर कामं केली होती जवाहरनगरमध्ये. जेव्हा मतदानाची वेळ आली तेव्हा मी बंटू पटेल यांच्यावर जेव्हा बाहेर पडायचो तेव्हा गुजराती समाज, जैन समाज, मारवाडी समाज समोरून यायचा, केम बंटूबाई, केम जो, मजामा छो ना, आणि असं करायचं. आपल्याला असं वाटायचं काय झाला, गुजराती एकत्र आलेले आहेत म्हणजे निश्चितपणे किरण पटेल या विजयी होणार. पण झालं उलट. 8,000चा लीड हा भाजपला मिळाला आणि किरण पटेल यांना तिथून अगदी मोठी पिछाडी मिळाली. म्हणजे असं आहे की गुजराती, मारवाडी, जैन समाज हा कोणावर विश्वास ठेवण्यासारखा नाही, तिथेच विश्वास ठेवला समीर देसाई यांनी. समीर देसाईंचे बालपणीचे मित्र आहेत, जे जेव्हा समीर देसाई जवाहरनगर मध्ये राहायचे त्यांचे त्यावेळेचे मित्र, ते मला काही भेटले. मी त्यांना म्हटलं, अरे एक बार क्या कर रहे हो भाई, एक बार समीर देसाई को हेल्प कर रहे हो की नाही. अरे नहीं अमित भाई, क्या करे, समीर देसाई तो अपने दिल में है, लेकिन क्या है, देश और भाजप हमारे दिमाग में है. आणि त्यांनी देखील मतदान केलं नाही. ही स्थिती उत्तर भारतीयांच्या बाबतीत. एखादा समारंभ समीर देसाईंनी केला, 1,500 आणि 2,000 उत्तर भारतीय यायचे, ताव मारायचे आणि निघून जायचे, पण तेवढी मतं त्यांना मिळाली नाही. हा, उत्तर भारतीयांनी मी असं म्हणणार नाही की एकदम पूर्णपणे गद्दारी केली, कारण 15 ते 20% मतं ही त्या त्या विभागामध्ये, म्हणजे खास करून 56 आणि 58 मध्ये एक 15 ते 20,000 उत्तर भारतीयांनी इमानदारीने समीर देसाई यांना मतदान केलं, हे नाकारता येणार नाही. त्यानंतर आपण येऊया ब्राह्मण लोकांकडे. ब्राह्मण लॉबी ही अशी आहे की त्यांना काहीच अपेक्षा नाही, ते RSSशी एकदम जुळलेले आहेत, त्यांना कधी गरजच पडत नाही. त्यांच्या सोसायट्यांमध्ये मग जयप्रकाश नगर, पांडुरंगवाडी, लोकमान्य टिळक, त्यांना नोकऱ्यांची गरज नाही. ते आपोआप त्यांच्या स्वतःच्या हिमतीवर नोकऱ्या, उद्योग करत असतात. ते कोणाच्या भांडणात पडत नाही, ते कोणाच्या लफडीत पडत नाही, त्यांना कधी कोणत्या राजकीय पक्षाची जास्ती मदत लागत नाही. त्यामुळे त्यांचं एक विजन एकदम स्ट्रेट असतं की RSS, आम्ही RSSला मतं देणार, म्हणजे प्रामुख्याने आम्ही भाजपला देणार. त्यामुळे तिथेही ठाकरे गटाला मतदान झालं नाही. म्हणजे एकंदरीत जर गोरेगावची स्थिती पाहिली तर समीर देसाई ज्यांच्यावर अवलंबून राहिले, त्यांना असं वाटलं होतं की जवाहरनगर, लोकमान्य टिळक नगर किंवा श्रीनगर कॉलनी, उन्नत नगर येथून आपल्याला मोठ्या प्रमाणावर मतदान होईल, तर तसं ते मतदान झालं नाही. आता हा जो 23,000चा आकडा फुगला भाजपचा, त्याच्यात सर्वात मोठा हात कोणाचा असेल, कारण कोणालाच वाटलं नव्हतं पण तरी देखील पडले, तर तो हात होता आपल्या लाडक्या बहिणी.
कारण गोरेगावमध्ये जवळपास 12 ते 12,500 महिलांनी लाभ घेतलाय. त्याच्यामध्ये गुजराती, मारवाडी, मराठी, उत्तर भारतीय, मुस्लिम सगळ्याच महिला आहेत. म्हणजे ज्या महिला इमारतींमध्ये राहतात, ज्या महिला फ्लॅटमध्ये राहतात, 4 चाकीमधून फिरतात, स्वतः 2 चाकी चालवतात, त्या लोकांनी देखील 1,500 हजारावर ताव मारलेला आहे. मुस्लिम समाजही मागे नाही. गोरेगावात जवळपास 3 ते 3,500 मुस्लिम महिलांनी याचा लाभ घेतलाय. त्यामुळे ती मतं, त्यांच्या घरच्यांची मतं ही साहजिकच भाजपला गेली. मला एकाने असं सांगितलं की स्कॉर्टोस कॉलनीमध्ये काही मुस्लिम मतदारांना पैसे एवढ्यासाठी दिले गेले आदल्या दिवशी रात्री की तुम्ही मतदानच करू नका, आणि त्यामुळे तिकडचाही मतदान टक्का हा घटलेला दिसेल. त्यामुळे मुस्लिम मतदारांनी समीर देसाई यांच्याकडे पाठ फिरवली. अच्छा, जेव्हा समीर देसाई फाउंडेशन मध्ये जर तुम्ही यादी काढाल तर ज्यांनी मदत घेतली आहे की आपली मुलाची तब्येत बरी नाही, आपल्या नवऱ्याची तब्येत बरी नाही, आपली तब्येत बरी नाही, यासाठी ज्यांनी पैसे घेतले त्यात मुस्लिम मतदारांचा मोठा समावेश आहे, उत्तर भारतीयांचा समावेश आहे. पण तशी मतं ही समीर देसाई यांना मिळाली नाही. म्हणजे समीर देसाईंना असं वाटत होतं की हे सर्व मतदार गुजराती, मारवाडी, जैन, उत्तर भारतीय, मुस्लिम हे आपले घरचे आहेत, आपण त्यांना मतदान केलेलं आहे, सॉरी आपण त्यांना मदत केलेली आहे, आपण त्यांना अडचणीत उभं राहिलेलो आहोत, त्यामुळे आपल्याला ते मतदान करतील. आज आपण उभे आहोत निवडणुकीमध्ये तर आपल्याला ते मतदान करतील, ही अपेक्षा संपूर्णपणे फॉल ठरली. या सर्व मतदारांनी मदत घेतली पण पाठ फिरवली. तुम्हाला एक आठवण करून देतो जाता जाता की जेव्हा कोरोनाचा टाइम होता, म्हणजे कोरोना जेव्हा अगदी पीक अवर मध्ये होता, तेव्हा रेमडेसिवीर जे इंजेक्शन होतं किंवा इतर इंजेक्शन्स होते, इतर औषधं होती, याचं वाटप ठाकरे गटाने मोठ्या प्रमाणावर केलं. रुग्णांना उचलायचं, हॉस्पिटलमध्ये टाकायचं, किंवा अनेक रुग्णांनी यांच्याकडे विचारणा केली की आम्हाला या हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन मिळेल का, किंवा आम्हाला उपचारासाठी हे हॉस्पिटल मिळेल का, की आम्हाला ही औषधं मिळेल का. त्यात मोठ्या प्रमाणावर कोणाचा सहभाग होता तर उच्चभ्रू वस्तीचा, म्हणजे गुजराती, मारवाडी, जैन म्हणा किंवा मराठी समाजाचे उच्चभ्रू म्हणा, यांनी याचा सर्वात जास्ती फायदा घेतला. सर्वात जास्त इंजेक्शन यांनी घेतले. वॅक्सिनेशन करताना देखील पुढे आपल्याला मिळावं, गरीब मागे आणि हे वशिला लावून पुढे, अशी स्थिती अनेक नेस्कोमध्ये झाली आहे, अनेक हॉस्पिटल जे खाजगी आहे तिथे झाली. त्यावेळी यांना ठाकरे गटाची आठवण झाली. रुग्णालय पाहिजे होती, हॉस्पिटलमध्ये आपल्या रुग्णांना न्यायचं होतं, तेव्हा कोणीतरी मदतीला पाहिजे होता, त्यावेळी यांना ठाकरे गटाची आठवण झाली, मनसेची आठवण झाली. मात्र जेव्हा मतदान करायची वेळ आली तेव्हा या सर्वांना त्यांनी बाजूला करून टाकलं. आणि म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था, मेरी कश्ती जाकर वहां डूबी जहां पाणी कम था. त्यावर आता हे जे उच्चभ्रू लोक आहेत ते असे म्हणतील किंवा ते टोमणाच मारतील ठाकरे गटाला कि हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था, जब तुमको पता था कि कश्ती डूबने वाली है जहां पाणी कम था. म्हणजे शेवटी असंच आहे की यापुढचं राजकारण हे ठाकरे गटाला, मनसेला हे आपल्या पद्धतीने करायचं आहे. मी अमित जोशी रविवारी एखादा महाराष्ट्राचा नवीन विषय घेऊन येईन, पण हो, बुधवारी जेव्हा गोरेगावचा विषय घेऊन येईन तेव्हा मी 3 उपाय सांगेन. जर मनसेने आणि ठाकरे गटाने या 3 उपायाची अंमलबजावणी केली तर गोरेगावात येणारं चित्र काही वेगळं असेल. पण हे 3 उपाय जर त्यांनी बाजूला ठेवले तर निश्चितपणे येणारा काळ ठाकरे गटासाठी आणि मनसेसाठी अडचणीचा असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.